आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला आणि या राऊंडसाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे श्रेया, नील आणि कौशल। श्रेया, मला यातलं एक टोकन काढून दे। हां, आता तू नील। थँक्यू। आणि आता थँक्यू। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 18। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 42। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? गोपीनाथ मारबा भगत। अच्छा, भगत काका, आपण काय करता? काय सर्व्हिसला होतो, रिटायर आहे, पेन्शनर आहे मी आता। पेन्शनर आहात? बरं, मग आता गावात सगळं मस्त चाललंय? बरं, मला सांगा, आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं ना की आपल्या आयुष्यामध्ये घडलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग असेल तो सगळ्यांना सांगावा, असा कुठला प्रसंग तुम्हाला सांगायला आवडेल? प्रसंग म्हणजे असं, मी छोटीशी नोकरी करत असतानाच माझ्या मुलाला मी डॉक्टर केलं, हेच माझ्या अविस्मरणीय। अविस्मरणीय। बरं, मग आता कुठे चालवतात हॉस्पिटल? वडगाव फाट्यावर आमचं। बरं, म्हणजे गावामध्येच आहे। आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की गावातला शिकलेला मुलगा गावामध्येच येऊन व्यवसाय करतोय आणि त्यांची सेवा करतोय। खूप अभिमानाचं वाटतं ना तुम्हाला? बरं, खरेदीला कोणाबरोबर जाता बाहेर? नाही, मी खरेदीला मिसेसलाच पाठवतो। मिसेसलाच पाठवता? मग तुम्हाला खरेदी जमते? नाही, मी करत नाही। अरे देवा, आता अवघड झालं का? करीन मी आता, म्हणजे पण आता कराल ना खरेदी? नक्की। बघा, मिसेसला बोलवायचं नाहीये इथं आपल्याला, नीट करा खरेदी। खरंच सांगितलं ना। हा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? शुभांगी संतोष भगत। भगत? हो। हे कोण तुमचे? मोठे धीर। मोठे धीर, क्या बात है। बर, तुम्ही काय करता? मी शिक्षिका होती, आता घरी आहे। बर, म्हणजे काय रिटायर नाही वाटत आहे तुम्ही? रिटायर्ड नाही, मुलांसाठी। मुलांसाठी शाळा सोडून दिली? हो। बर, मग मिस्टर काय करतात? माझे मिस्टर एका कंपनीत सुपर टेक्निशियन म्हणून काम करतात। अच्छा, बर, तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? अपेक्षा नसताना झी मराठीकडून मला जे 10 ग्रॅम सोनं मिळालं ते अविस्मरणीय क्षण म्हणून सांगू शकतो। झी मराठीकडून 10 ग्रॅम सोनं मिळालं? येस। कसं काय? ते फेवरेट ऍक्टर्स म्हणून सांगायचे होते झी मराठीचे। अच्छा। तेव्हा मी SMS केला होता आणि त्याच्याकडून माझं सिलेक्शन झालं होतं आणि मला 10 ग्रॅम सोनं मिळालं। क्या बात आहे, म्हणजे नशीब तुमचं जोरात आहे। हो, म्हणजे आज नक्की जिंकाल तुम्ही असं वाटतंय। असं वाटतंय? बघूयात आता तुमचं वाटणं खरं होतंय का, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? भाग्यश्री भास्कर भगत। भगत? भगत भगत भगत, तुम्ही आहे ना भगत? हे सगळे भगत आहेत। हे कोण आता तुमचे? हे धीर आणि ह्या जाऊबाई। बर, अच्छा, तुम्ही काय करता? मी पोस्टाची एजन्सी करते। बर, आणि घरी कोण कोण असतं? मिस्टर, 2 मुलं आहेत, मुलगी आणि एक मुलगा। अच्छा, बर, तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? ह्या आपल्याशी काहीच बोलत नाहीयेत, आता आपण यांना एक शिक्षा करायची का शिक्षा? करूयात का? उखाणा घ्या, ही शिक्षा आहे तुमची आजची, लवकर। हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी आणि झी टीव्हीचा कार्यक्रम काय मला कळलंच नाही, हिमालयावर बर्फाच्या राशी, झी मराठी आलं कशासाठी? असं काहीतरी असो, पण ज्याच्यासाठी आलोय तो हेतू तरी साध्य झाला पाहिजे। वहिनी, तुम्हाला या राऊंड मध्ये खरेदी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे, या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। लक्षात ठेवा, खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 800 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। लवकर 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 सुरुवात करा, लवकर, पटकन 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 3:30। 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे। आता यांच्या खरेदीची टोटल करूयात।
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. गोपीनाथ भगत यांनी केलेली खरेदी आहे 513 रुपयांची. शुभांगी भगत यांनी केलेली खरेदी आहे 497 रुपयांची. तर भाग्यश्री भगत यांनी केलेली खरेदी आहे 668 रुपयांची. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन वहिनी, थँक्यू. खरेदी मिळाली सगळी. पण मी आता तुमच्याशी काहीही बोलणार नाही. जॅकपॉट राऊंडच्या नंतर तुम्ही उखाणा घेणार आहात नक्की. तोपर्यंत तयारी करा, आता तयारी करा. कराल ना? जॅकपॉट साठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आपला अंदाजे कितीचा विजेता अजित आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या भगत वहिनी दोघेही घेतात अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. आम्ही काय केलंय, तुमच्या समोर कणकेचे गोळे ठेवलेत आणि या कणकीपासून तुम्हाला कडबोळ्या बनवायच्यात. जो सर्वाधिक कडबोळ्या बनवेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. इतका सोपा गेम आहे. समजणार दोघांना? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग. साडे माडे 3. साडे माडे 3. 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये भगत वहिनींनी 5 कडबोळी बनवलेत तर अजितने 6. त्यामुळे तो ठरलाय विजेता आणि त्याला मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? अजित कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल नक्की? हो. बर, पाठीमागे काय वाटतंय? हिरवी लाल? हिरवी लाल. कन्फ्युज करतात तुला हे? लाल. लाल नक्की? निवड मग. अजितने निवडली आहे लाल रंगाची चावी. त्यामुळे भगत वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे अजित, ज्याला मिळाली धने पावडर. अभिनंदन. थँक्यू सर. जाशील ना दर्शनाला आता? हो. त्या दर्शनासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेता ठरलेल्या आहेत भगत वहिनी, ज्यांना मिळालाय कलर टीव्ही. अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. आता उखाणा घ्या पटकन. अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा पडलाय सडा आणि साडेमाडे 3च्या कार्यक्रमात शिकवला मला अनुभवांचा धडा. क्या बात आहे. धडा धडा बोललेल्या आहेत त्या. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, या जगामध्ये असा कोण आहे जो वरून खालती 17दा पडतो पण त्याला जखमा होत नाहीत? थांबा. तुम्ही या, तुम्ही या, पुढे या. तुमचं नाव? नीता भगत. आणि उत्तर? पाऊस. पाऊस? पाऊस हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन, तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. वाडगाव प्रमाणे तुमच्या गावीही आम्ही यावं असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्याशी संपर्क साधायला हवा. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. साडेमाडे 3 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे 3.